आपला मराठी माणूस ना पार्टनरशिप मध्ये बिझनेस करायला लागला की नाही, 99% बिझनेस फेल होतात. एखादा पर्सेंट त्याला अपवाद आहेत, मी त्याच्याबद्दल काहीच म्हणत नाही, कारण की ते लोक खूप स्मार्ट असतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या लोकांचा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे, आपण इमोशनल डिसिजन जास्त घेतो. समजा तुम्ही पार्टनरशिप केली असेल एखाद्या बरोबरती, तर आपण स्वतःकडे बघायचं, ठीक आहे, त्याचा विचार सोडून द्या. पण आपल्या मनात एक कुरकुर असते, तो किती वेळ येतोय, मग मी एवढाच वेळ जाणार, त्याने किती काढले, मग मला पण एवढे मिळायला पाहिजे, तो किती काम करतोय, मग मी एवढंच करणार. ह्या सगळ्या गोष्टींवरती आपले कॅल्क्युलेशन चालतात आणि एक दिवशी सगळी भडास बाहेर निघते आणि सगळं रॅप करून बंद, विषय संपला. असं करायचं नसेल तर त्याच्यासाठी एक सिंपल सोल्युशन, जर तुम्हाला पार्टनरशिप बिझनेस करायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा एका वकिलाकडे जा, तुमच्या सगळ्या टर्म कंडिशन ऑन पेपर लिहून काढा, एक चांगलं डॉक्युमेंट साइन ऑफ करा, त्याला शिक्का मारा, लॉक करा, त्याला दोघंही म्युच्युअली ऍग्री करा. आणि एकदा का डॉक्युमेंट साइन ऑफ झालं, ऍग्री झालं, की त्याच्यानंतर तुमचा बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने चालू शकतो. त्याच्यामुळे पार्टनरशिप करत असताना विदाउट डॉक्युमेंटेशन कुठलंही काम करायला जाऊ नका, नाहीतर फेल्युअर झाल्यानंतर आपण आयुष्यात चांगले कमवलेले मित्र सुद्धा गमवून बसतो. त्याच्यामुळे पार्टनरशिपचा व्यवसाय करताना खूप विचारपूर्वक करा. तुमचा बिझनेस कसा आहे, सोलो आहे की पार्टनरशिप, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.